Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. आदित्य ठाकरे आणि मला देवेंद्र फडणवीस यांचा अटक करण्याचा डाव होता. अनिल देशमुखांनी त्यांच्या आरोपातून हे सांगितलंय. सगळं सहन करून मी मोठ्या हिमतीने इथे उभा राहिलोय. एकतर राजकारणात तू राहील नाही तर मी राहील असं वक्तव्य करत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरती जोरदार हल्लाबोल केला. तर प्रसाद लाड, प्रवीण दरेकर आणि नारायण राणे या तीन नेत्यांच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस हे मराठा आरक्षणाचं जे आंदोलन आहे ते फोडण्याचा प्रयत्न करतायत, माझ्यावरती टीका करायला लावतायत असा आरोप करतायत मनोज जरांगे पाटील. आणि वाशीमध्ये बोलताना शरद पवारांनी मणिपूरचा हवाला देत तसली स्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण होईल की काय अशी चिंता वाटते असं वक्तव्य करून देवेंद्र फडणवीस यांना लक्ष केलं. अनिल देशमुखांनी जे आरोप केले त्यावर सुद्धा प्रामुख्याने देशमुखांचं लक्ष होतं देवेंद्र फडणवीस. विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष हे परसेप्शनची लढाई खेळतायत, परसेप्शन निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत आणि या परसेप्शनच्या माध्यमातून विरोधी पक्षनेते टार्गेट करताय कुणाला तर देवेंद्र फडणवीस. विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. अनेक पक्षांनी आता महाराष्ट्रामध्ये निवडणूक लढण्याची तयारी सुरू केलेली आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे सुद्धा सरकारमध्ये राहून सरकारच्या योजना लोकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न करतायत. परंतु विरोधी पक्षांकडून मनोज जरांगे पाटील यांच्याकडून आणि उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असतील किंवा अनिल देशमुख असतील हे सातत्याने देवेंद्र फडणवीस यांना लक्ष करतायत. भाजप हा राज्यामधला सगळ्यात मोठा पक्ष आहे आणि आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी परसेप्शन सेट करण्याची जर लढाई असेल तर यामध्ये विरोधी पक्ष जे आहेत ते आतापासूनच देवेंद्र फडणवीस यांना लक्ष करायला सुरुवात केलेली आहे. विरोधी पक्ष देवेंद्र फडणवीस यांना काय टार्गेट करतायत, त्यामागची काय कारणं आहेत हे समजून घेऊयात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी आतिक आणि मुंबई तकमध्ये तुमचं स्वागत. उद्धव ठाकरे, शरद पवार, अनिल देशमुख आणि मनोज जरांगे पाटील या चार नेत्यांचं देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करण्याचं पहिलं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे सध्याच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस हे अत्यंत महत्त्वाचे नेते आहे. गृह खातं असेल आणि अन्य काही महत्त्वाचे जे खाते आहेत, नगरविकास असेल, यांसारखी महत्त्वाची खाती ही देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद हे सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे जरी सरकारमध्ये असले तरी सुद्धा भाजपचा या सरकारमध्ये वरचष्मा आहे. त्यामुळं आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारमध्ये मोठा भाऊ, मोठा पक्ष हा भाजप आहे. त्यामुळं सुद्धा विरोधी पक्ष हे भाजपला टार्गेट करताना दिसत आहेत. त्याचबरोबर 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला 106 जागा मिळालेल्या होत्या आणि काही अपक्षांचं जर बळ आपण एकत्र केलं तर सध्याच्या सरकारमध्ये भाजप हा क्रमांक 1चा पक्ष आहे. सगळ्यात जास्त आमदार भाजपकडे आहे आणि त्या तुलनेत एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांच्याकडे आमदारांची संख्या मर्यादित आहे. त्यामुळं आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये सगळ्यात जास्त जागा मिळण्याची शक्यता युतीमध्ये जर कुणाला असेल तर तो आहे भाजप. आणि याच भाजपला विरोध करून एक प्रकारे परसेप्शन निर्माण करण्याचा प्रयत्न, प्रचारात एक पाऊल पुढे जाण्याचा प्रयत्न हा विरोधी पक्षांचा आहे. आणि त्यामुळेच कुठेतरी शरद पवार, उद्धव ठाकरे असतील किंवा अनिल देशमुख असतील किंवा मनोज जरांगे पाटील असतील या चारही नेत्यांच्या रडारवरती आले ते देवेंद्र फडणवीस. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीसांची जी इमेज आहे, 2014ला ते राज्याचे मुख्यमंत्री झाले, त्यानंतर त्यांनी विरोधी पक्षनेते पद भूषवलं, त्यानंतर आता ते ह्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत. एक प्रकारे प्रशासनावरती असलेला वचक असेल किंवा कार्यकर्त्यांचं संघटन निर्माण करण्याचं त्यांची जी हातोटी असेल, यामुळे देवेंद्र फडणवीस यांची जी ओळख आहे, त्यांची जी इमेज आहे ती महाराष्ट्राभरच नाही तर देशभरामध्ये ओळखली जाते. भाजपचे कार्यकर्ते सुद्धा ते सांगत असतात. याच इमेजला धक्का देण्याचे प्रयत्न हे विरोधकांचे आहेत. भाजपचं नेतृत्व कशा पद्धतीने महाराष्ट्राच्या विरोधात काम करतंय, कशा पद्धतीने राज्यातल्याच नेत्यांना अटका करण्यासाठी षडयंत्र करतंय, असा काहीसा समज निर्माण करण्याचा जो प्रयत्न विरोधकांचा आहे, अशी चर्चा सुरू आहे. हाच प्रयत्न विरोधकांचा आहे आणि यातूनच ते देवेंद्र फडणवीस यांना लक्ष करतायत असं आपल्याला समजतं. त्याचबरोबर आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला यश मिळालं, हाच मुवमेंट राखण्याचा प्रयत्न विरोधक करतायत आणि याच मुवमेंट राखण्याच्या प्रयत्नातून सुद्धा ते देवेंद्र फडणवीस यांना लक्ष करतायत. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची ताकद मर्यादित आहे, ते त्यांच्या भागाभागामध्ये सुद्धा जागा वाटपाची चर्चा करतायत. मुंबईमध्ये एकनाथ शिंदे यांच्याकडून 17 जागा लढण्याची तयारी सुरू आहे, तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये अजित पवार हे जास्तीत जास्त जागा युतीमध्ये मागू शकतात. परंतु भाजपचा जर आपण विचार केला तर विदर्भ, मराठवाडा, मुंबई, कोकण असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा उत्तर महाराष्ट्र असेल, या सगळ्या विभागांमध्ये भाजपचे चांगले आमदार आहेत, चांगले आमदार तिथून निवडून आलेले आहेत. त्यामुळं आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी
जर एक विरोधकांना जर एक परसेप्शन तयार करायचं असेल तर देवेंद्र फडणवीस यांना लक्ष करणं त्यांना योग्य वाटतं. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस हे या सरकारच्या ड्रायव्हिंग सीटवर असल्यामुळं सुद्धा विरोधकांना टीका करण्यासाठी आयता मुद्दा मिळालेला आहे. अनिल देशमुखांनी जे आरोप केले त्यामध्ये त्यांनी उद्धव ठाकरे आणि अजित पवार असतील किंवा आदित्य ठाकरे असतील, महाविकास आघाडीचं सरकार असताना यांच्यावरती आरोप करण्यासाठी मला देवेंद्र फडणवीस यांनी दबाव आणलेला होता. त्यानंतर माझ्या घरी ईडीची चौकशी झाली, ईडीच्या धाडी झाल्या. मनोज जरांगे पाटील हे सुद्धा म्हणतात की देवेंद्र फडणवीस हे मराठा आंदोलकांना फोडण्याचा प्रयत्न करत आहेत. तर तिसरीकडे शरद पवार हे राज्याच्या कायदा सुव्यवस्थेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. आणि अनिल देशमुखांच्या विधानाचा संदर्भ घेत उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा एकतर तू राहील नाहीतर एकतर मी राहील अशा पद्धतीने आक्रमक भूमिका घेत देवेंद्र फडणवीस यांच्यावरती निशाणा साधला. त्यामुळं आता काही दिवसांवरती राज्याची विधानसभा निवडणूक आलेली आहे आणि राज्यातल्या 4 प्रमुख नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांना लक्ष केल्यानं चर्चांना उधाण आलेलं आहे. या सगळ्या प्रकरणांबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.